एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे। गडचिरोलीच्या मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीत 5 भाविक बुडाले तर वर्धा नदीत बुडून 3 युवकांचा मृत्यू। राज्यभरात आज महाशिवरात्री निमित्त सर्व शिव मंदिर आणि तीर्थक्षेत्र भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली आहेत। तर राज्यभरात अनेक ठिकाणी यात्रा आणि विविध उत्सव साजरे केले जात असताना विदर्भात वेगवेगळ्या 2 दुर्घटना घडलेल्या आहेत आणि यात पहिल्या घटनेत गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीत बुडून एका भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे। तर दुसऱ्या घटनेत चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील चुनाळा येथून वाहणाऱ्या वर्धा नदीत बुडून 3 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। यातील पहिल्या घटनेत गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्री यात्रेला सुरुवात झालेली असून यात्रेनिमित्त अनेक जण वैनगंगा नदीत स्नान करून मार्कंडेश्वराचे दर्शन घेत असतात। अशातच 5 युवा भाविक नदीत आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले असल्याची घटना घडली आणि यातील 4 भाविक पाण्यातून बाहेर पडले, मात्र एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। दरम्यान ही घटना घडली त्यावेळी SDRFचे 5 बचाव पथक नदीत तैनात होते, मात्र बुडालेला भाविक हा मंदिरापासून फार लांब अंतरावर असल्याने त्याबाबत कुठलीही कल्पना नसतानाही घटना घडल्यामुळे कोणीही त्याला वाचवू शकलेलं नाही। दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, गडचिरोली।